the National Advisory Council. So that was a great experience as far as I'm concerned. नाही, पण आता हे सगळं ऐकल्यावर मला हा प्रश्न पडतोय की राजकारणाला काही वय नसतं. हो. राजकारणात कधीही जाऊ शकतो. हो, हो. तर त्याच्यानंतर कधी वाटलं नाही की आपण आता हे सगळे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेतले. स्वतः मनमोहन सिंगांचं पण उदाहरण हो, आहे. हो. तर तसं करावं किंवा अजूनही वाटत नाही का? नाही वाटलं ना, बऱ्याच गोष्टी झाल्या. 2009ची इलेक्शन आली. 2009च्या इलेक्शनमध्ये तोपर्यंत माझ्या पत्नीची मानसिक तयारी झाली होती. अँड शी सॉ द पॉप्युलॅरिटी. अँड म्हणजे पुण्याचे राजकारणी लोक मला म्हणायचे, अरे आम्हाला कव्हरेज मिळत नाही, एवढं रोज तुमच्याबद्दल पेपरामध्ये असतं आणि तुम्ही कसं काय हे मॅनेज करता वगैरे, त्यांच्या पद्धतीने ते विचारायचे सगळे राजकारणी. तर त्यावेळी तुम्ही त्यांना सांगितलं का कारण कसं काय मॅनेज करतो? मी मॅनेज करतो असं सांगितलंच नाही ना. होतं ना ते मॅनेज करावं लागतच नाही ना मला. दॅट इज द व्हेरी पॉइंट दॅट आय एम मेकिंग. तर त्यावेळी काय झालं, त्यावेळी तोपर्यंत माझ्या पत्नीची मानसिक तयारी झाली होती. ती म्हणाली तुम्ही लढवा. आणि मग मी यांच्याकडे गेलो. त्यावेळी अनफॉर्च्युनेटली मनमोहन सिंग खूप आजारी होते आणि त्यांची सर्जरी होती इथे मुंबईलाच. आपल्या डॉक्टर पांड्यानी केलेली सर्जरी, रमाकांत पांड्यानी. तर त्यावेळी ते ॲडमिटेड होते आणि मला दुसरा कोणाशीच संपर्क नव्हता. त्यामुळे कोणाला सांगायचा प्रश्नच नव्हता. मग काय करायचं मला वाटलं की मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटू. मग मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो मी. त्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला निवडणूक लढवायची आहे. ते उठून उभे राहिले आणि शेक हँड केला. व्हेरी गुड, मोस्ट वेलकम. कुठून लढवायची तुम्हाला? मी त्यांना सांगितलं पुण्यामधून मी लढवायची म्हटल्यानंतर परत खाली बसले. परत खाली बसले नाही. त्यांनी मी अगदी फ्रँकली सांगणार आहे त्यांनी काय केलं. ते म्हणाले, दादा साहेब पुण्याला नाही तुम्हाला उभं राहता येणार. ते काय आहे, अशी ॲक्शन करून ते म्हणाले, ते काय आहे, आम्हाला ती कलमाडींना जागा द्यावी लागेल, त्यामुळे आम्ही इतर कोणाला ती काय देऊ शकणार नाही. तर तुम्ही दुसरा कुठलाही मतदारसंघ सांगा, पुण्याचं सांगू नका. म्हणजे यू नो द मिनिंग दॅट ही वॉज. आणि मी म्हटलं नाही, मी लढवणार तर पुण्यामधूनच लढवणार. तुम्हाला त्यावेळी सांगतो, आपले पुण्याचे खासदार जावडेकर पुणे विद्यापीठात माझ्याकडे येऊन हात जोडून विनंती करत होते की तुम्ही निवडणूक लढवा. मोदींची सभा आहे मुळामुठीच्या संगमावर, पहिली सभा. निवडणुकीचा बिगल वाचतोय, कॅन्डिडेट आमचा नक्की झालेला नाही. तुम्ही जर लढवत असाल तर आम्हाला आनंद होईल आणि मोदी आता अनाऊन्स करतील, या आठवड्यातच अनाऊन्स करून टाकतील. आणि मी त्यांना म्हटलं, मी नाही करू शकत असं. जर मला राजकारणातच यायचं असेल तर मी काँग्रेसच्या मध्ये जाईन, कारण मी मनमोहन सिंगांच्या बरोबरने पुढे आलेलो आहे. त्यामुळे नॅचरली, आणि मी दलबदलू वगैरे टाईपचं राजकारणी होणंच शक्य नाही. कारण राजकारणामध्ये आलो, त्यांचा आग्रह 2004 पासून आहे. तर मला राजकारणात यायचंच असेल तर मी त्यांच्याकडे जाईन ना, तुमच्याकडे कशाला येईन. म्हणून मी त्या निमंत्रण अभ्यरलं होतं. नंतर 2014 साली मी ठरवलं की निवडणूक लढवायची. सगळं ठरलं होतं, मतदारसंघ सुद्धा ठरला होता. लातूरमधून मी निवडणूक लढवणार होतो. पण त्यावेळी राहुल गांधींनी ती आयडिया काढली ना प्रायमरी इलेक्शनची, त्याच्यामध्ये माझा घोटाळा होणार होता. मला अगदी माहिती होतं की ते होणार नाही. त्यामुळे पूर्ण तयारी करून सुद्धा ऐनवेळी मला माघार घ्यावी लागली. त्यावेळी मी सोनिया गांधींच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं. त्या आधी हो म्हणाल्या होत्या. त्या म्हणाल्या, त्यावेळी राहुल फार जोरात होता. त्यांनी सांगितलं की ओ राहुल जी से आप बात करिए. मला राहुलकडे काय जायचं नव्हतं. मनमोहन सिंगांच्या, कारण आय डिड नॉट हॅव एनी पर्सनल रॅपो विथ हिम. आणि 2-4 वेळा भेटी झाल्या होत्या, परंतु तो जो ओलावा असायला पाहिजे किंवा जी एक त्यावेळी ते नाही वाटलं मला. मी अंतःप्रेरणेने जगणारा माणूस आहे. मला नाही वाटलं की त्यांच्याकडे जावं. मी मनमोहन सिंगांच्याकडे गेलो. ते भेटायला तयार नव्हते, कारण ते शेवटच्या वर्षामध्ये फारच डाऊन झालेले होते, शेवटच्या काही महिन्यांमध्ये. मग मला मॉन्टेगने सांगितलं की त्यांना पत्र लिही. मग दिल्लीत